वैष्णवीने पसंत केलेला शशांक वैष्णवीच्या आईवडिलांना पसंत नव्हताच. कारण जेव्हा शशांकचं स्थळ वैष्णवीसाठी दाखवलं गेलं तेव्हा वडिलांना मुलगा आणि त्यांच्या घरच्यांबद्दल चौकशी केली होती. काय माहीत नाही, पण वैष्णवीच्या वडिलांना वाटलं ती माणसं व्यवहारातली नव्हेत, म्हणून वैष्णवीच्या वडिलांनी शशांकच्या स्थळाला नकार दिला. त्यांनी दुसरी स्थळं शोधायला सुरुवात केली. वैष्णवी शशांकवर प्रेम करते हे वैष्णवीच्या वडिलांना माहीत नव्हतं आणि वैष्णवीला सांगण्याचं धैर्य होत नव्हतं तिच्या वडिलांना. पुढे दुसरी 2 स्थळं बघण्यात आली, पण सरळ सरळ शशांकनं ती दोन्ही स्थळं मोडली. पाहुण्यांना वैष्णवी शशांकवर प्रेम करते आणि आम्ही पळून जाऊन लग्न करणार आहोत असं सांगितलं गेलं. पुढे पाहुण्यांनी वैष्णवीच्या वडिलांना ही सगळी माहिती सांगितली आणि वैष्णवीच्या वडिलांना खूप मोठा धक्का बसला. आता सगळं उघड होतं. वैष्णवीनेही सांगितलं की मी शशांकवर प्रेम करते आणि त्याच्याशीच लग्न करेन. वैष्णवीच्या मामानी आणि घरच्यांच्या सगळ्या समजावण्यानंतर वैष्णवीचे वडील तयार झाले.